गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण अक्षर भारती मराठी इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकामधील असणारा जो पाठ तिसरा आहे, बेटा मी ऐकतो आहे, या पाठाचं शब्दशः स्पष्टीकरण आपण या ठिकाणी जाणून घेऊया. मित्रांनो, प्रस्तुत पाठाचे लेखक वपू काळे म्हणजेच वसंत पुरुषोत्तम काळे यांचा या ठिकाणी अल्पसा परिचय दिलेला आहे, की जन्म 1932 साली आणि मृत्यू 2001. कथालेखक आहेत, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार. आणि त्यांचं वलय संवादिनी, मायाबाजार, स्वर, वन फॉर द रोड अशी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तर मित्रांनो, प्रस्तुत पाठामध्ये थोडक्यात सारांश जर सांगायचा झाला तर संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील व त्यांच्या अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा यांचं हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठामध्ये केलेलं आहे. पाठाचा परिचय जर थोडक्यात करून घ्यायचा झाला तर संगीतापासून वंचित झालेल्या वडिलांच्या इच्छेखातर त्यांच्या सुखासाठी स्वतः संगीतामध्ये पारंगत किंवा निष्णात तरबेज झालेला शिरीष व त्याचा आत्मविश्वास प्रस्तुत या पाठाच्या माध्यमातून लेखक वसंत पुरुषोत्तम काळे यांनी शब्दबद्ध केलेला आहे. तर पुढे सुरुवात करूया आपण. या ठिकाणी बघा की तिसरी घंटा घणघणली व बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला. उगीच इकडून तिकडं वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेनं स्थिरावल्या. लोकांचं लक्ष आता आपल्याकडे आहे याची खात्री वाटताच मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. सभ्य स्त्री पुरुष हो, माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे आणि आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे. तर बघा, तिसरी घंटा घणघणली. बघा, घंटा म्हणजे या ठिकाणी बेल है ना, आणि घणघणली म्हणजे काय झालं तर त्या घंटेचा गणगणण्याचा असा आवाज आला आणि बाहेरचा संमिश्र कोलाहल. बघा, संमिश्र म्हणजेच आवाजात आवाज एकमेकांमध्ये मिसळून येणारा कोलाहल म्हणजेच गोंधळ त्या ठिकाणी बंद पडला. उगीच इकडून तिकडं वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेनं स्थिर झाल्या. म्हणजे एखादा कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर है ना, स्टेजवरती कला सादर करण्यासाठी कलाकार येण्याच्या अगोदर समोर बसलेला जो प्रेक्षक वर्ग असतो तो इकडं तिकडं बोलत असतात आपापसामध्ये, इकडं तिकडं बघत असतात. आणि जशी काही ती बेल वाजली, घंटा वाजली, की सगळ्यांच्या नजरा, सगळ्यांच्या माना त्या स्टेजच्या दिशेनं स्थिर झाल्या, म्हणजे तिकडं एकवटल्या. लोकांचं लक्ष आता आपल्याकडे आहे याची खात्री वाटताच, खात्री म्हणजेच विश्वास वाटला आणि मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. बघा काय, सभ्य स्त्री पुरुष हो. बघा, लेखक या ठिकाणी सांगतायत की मी बोलायला सुरुवात केली. समोर बसलेल्या प्रेक्षकांना उद्देशून या ठिकाणी म्हटलंय, सभ्य स्त्री पुरुष हो, की माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. म्हणजे लेखक या ठिकाणी आपले कार्यक्रम सुरू होताना त्या ठिकाणी परिचय करून देत आहेत की माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. जाहीर कार्यक्रम म्हणजेच की प्रेक्षकासमोर मी माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच कार्यक्रम त्या ठिकाणी घेत आहे आणि आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे. बघा, आपल्या चरणी म्हणजेच आपल्या समोर ही कला सादर करायला, म्हणजेच काय करायला, प्रस्तुत करायला किंवा कार्यक्रम करायला मला या ठिकाणी आनंद वाटत आहे. आपण शांतपणाने या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आस्वाद घ्यावा म्हणजे काय करावा, चव चाखावी, गोडी चाखावी, अशी आपल्याला नम्र विनंती करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत याच्या फिडल वादनाने होईल. बघा, फिडल वाद्य म्हणजे एक प्रकारचं हे एक पाश्चिमात्य वाद्य आहे, है ना, पाश्चिमात्य वाद्य आहे. तर या कार्यक्रमाची सुरुवात तर शिरीष भागवत नावाचा एक त्यांचा विद्यार्थी आहे. तर तो सुरुवातीला तुम्हाला एक पाश्चिमात्य वाद्य वाजवून दाखवणार आहे आणि त्या विद्यार्थ्याबद्दल परिचय करून देताना काय म्हणतात बघा, की हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आला आहे
नुकताच म्हणजे आहे ना, काही दिवसांपूर्वी नुकताच शिकायला आलेला आहे. कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे. बघा, नवखा म्हणजे नवीन आणि मुसाफिर म्हणजेच प्रवासी. तर या कलेच्या प्रांतामध्ये काही दिवसांपूर्वीच आमच्या वादन विद्यालयात शिकायला आलेला आहे. त्यामुळे तो नवीन आहे, नवखा आहे. हे लक्षात घेऊन आपण त्याच्या हुशारीचं कौतुक करावं, ही विनंती. एवढं लेखक त्या ठिकाणी बोललेले आहेत आणि आपल्या पहिल्याच अशा शाळेच्या म्हणजे वादन विद्यालयाच्या जाहीर कार्यक्रमाबद्दल त्यांनी बोलून दाखवलं. एवढं बोलून मी शिरीषकडे पाहिलं. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती. खरं सांगायचं म्हणजे माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचाच नव्हता. बघा, त्याचं कारण पुढं सांगितलंय. कारण नुकताच शिकायला लागलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचं नाव खराब करेल याची मला खात्री होती. बघा, खात्री म्हणजे विश्वास होता. बघा, लेखकाला शिरीषला कार्यक्रम का द्यायचा नव्हता? काय त्याचं कारण होतं? तर शिरीष हा नुकताच शिकायला लागलेला आहे आणि नवखा असल्यामुळं, नवीन असल्यामुळं हा याच्यामुळं माझ्या विद्यालयाचं नाव खराब होईल, याची मला खात्री होती, विश्वास होता. म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचं टाळत होतो. बघा, टाळणे म्हणजेच अ, कार्यक्रमात सहभागी न करून घेण्याचा विचार येणे. पुढचा पॅराग्राफ बघा. मी शिरीषकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झालेला होता. बघा, धीटपणा. धीटपणा म्हणजेच आहे ना, त्या ठिकाणी अ, त्याच्या म्हणजे चेहऱ्यावरती कुठलीही भीती दिसत नव्हती आणि अ, आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता. म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरून की तो बिलकुल घाबरलेला नाहीये, आहे ना. त्याच्या चेहऱ्यावरती आत्मविश्वास परिपूर्ण दिसून येतोय, हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. पण त्याचं हे अवसान म्हणजे ताकद, आहे ना, की त्याच्या चेहऱ्यावर असणारा तो धीटपणा, त्याच्या चेहऱ्यावरती असणारा तो आत्मविश्वास हा फार वेळ टिकणार नाही, हे मी ओळखून येतो. कशामुळं हो हे? तर शिरीष नवखाच शिकायला आलेला होता. आहे ना. काही दिवसापूर्वीच तो लेखकाच्या वादन विद्यालयामध्ये शिकायला आलेला होता. त्यामुळे तो गडबडून जाईल असं लेखकांना वाटत होतं. पडदा वर जाऊन बाहेरचा श्रोतृवृंद नजरेला पडताच त्याचा हा धीर सुटेल याची मला खात्री होती. बघा, जसं काही आता ही पडदा वर जाईल आणि समोर बसलेला जो प्रेक्षक वर्ग आहे, श्रोतृवृंद म्हणजे प्रेक्षक वर्ग जो आहे, तो त्याला समोर दिसला, नजरेला पडताच त्याचा धीर सुटेल. म्हणजे त्याचा जो आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास त्याचा तो गमावेल याची मला खात्री होती, विश्वास होता. शिरीषने खून करताच मी पडदेवाल्याला इशारा केला. बघा, खून करणे म्हणजे इशारा करणे. म्हणजे शिरीषने लेखकाला खून केली म्हणजे इशारा केला, की मी आता तयार आहे. घ्या, पडदा वरी घ्या. पडदेवाल्याला लगेच लेखकाने इशारा केला, की पडदा आता वरी घ्यायला हरकत नाही. पडदा झरझर वर गेला. फुटलाईटचा झगझगीत प्रकाश डोळ्यावर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले. बघा, त्या ठिकाणी समोर असणाऱ्या फुटलाईट ज्या आहेत, है ना, म्हणजे त्या फुटलाईटचा प्रकाश डोळ्यावर पडताच, है ना, अ, त्यानं आपले डोळे मिटवून घेतले. कारण तो प्रकाश तीव्र होता. आणि मग थोड्या वेळाने त्या प्रकाशाची डोळ्यांना जरासी सवय झाल्यावर शिरीषला संबंध श्रुतुवृंद दिसला आणि त्या क्षणी त्याच्या मनाची झालेली चलबिचल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. बघा, चलबिचल म्हणजे काय? की मन अस्वस्थ होणे. तो घाबरला. असं लेखकाला त्याच्या झालेल्या चलबिचलीवरून दिसून आलं. कधी दिसलं हे? की फुटलाईटचा झगझगीत प्रकाश डोळ्यावर पडला आणि त्यानं डोळ्यावर प्रकाश पडताच लगेच डोळे मिटून घेतले आणि मग थोड्या वेळ आहे ना, काही सेकंद गेल्यानंतर, की आता त्या प्रकाशाची डोळ्याला सवय झाली असं त्याला वाटलं. मग त्याने आपले डोळे उघडले. डोळे उघडताच त्याला समोर बसलेला प्रेक्षक वर्ग दिसला आणि त्याच क्षणी त्याच्या मनाची झालेली अस्वस्थता म्हणजे चलबिचल त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागली. तो गडबडून गेला. बघा, गडबडून जाणे म्हणजे काय करणे? गोंधळून जाणे. गोंधळून गेला आणि बघा, हे मी ओळखलं. आता त्याला सावरून धरणं, म्हणजे त्याला धीर देणं, त्याला आधार देणं, है ना. शिक्षक या नात्यानं माझं कर्तव्य होतं, माझी जबाबदारी होती, की जरी तो गोंधळून गेला असेल,
जरी तो घाबरला असेल, तरी वगैरे त्याला सावरून देणं किंवा त्याला आधार देणं हे माझं कर्तव्य होतं. आणि बघा, मी तंबोरेवाल्याला आणि तबलेवाल्याला खून केली. तंबोरा हे एक तंतुवाद्य आहे, है ना? एक भारतीय तंतुवाद्य आणि तबला, आहे ना? या तबलीवाल्याला खून केली म्हणजे इशारा केला, की आता तुम्ही वाजवायला सुरू करा. मग तंबोऱ्याचा धीर-गंभीर आवाज घुमू लागला. बघा, तंबोरा आणि जो तबलेवाल्याला लेखकाने इशारा केला आणि त्याचा जो तंबोऱ्याचा असणारा जो आवाज आहे, धीर गंभीर असा आवाज तो घुमू लागला आणि शिरीषने डोळे मिटून कुणाचं तरी ध्यान केल्यासारखं दिसलं. बघा, ध्यान करणे म्हणजेच काय करणे, की मनातल्या मनात एखादी अ, प्रार्थना करणे किंवा आपलं मन म्हणजेच आपलं जे चित्त आहे ते एकाग्र करणे. असं त्यांनी डोळे मिटून कोणाचं तरी ध्यान केल्यासारखं मला दिसलं व पुन्हा त्याचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हाऊन निघाला. बघा, पूर्वीचा आत्मविश्वास म्हणजे कसा, की तो पडदा वर जायच्या अगोदर, फुटलाईटचा प्रकाश डोळ्यावर पडण्याच्या अगोदर त्याचा जो चेहरा होता, आहे ना, तो त्या म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरती जो आत्मविश्वास प्रतिबिंबित झाला होता, तो पूर्वीसारखाच त्याच्या चेहऱ्यावरती त्याने मनातल्या मनात कोणाचं तरी ध्यान केलं आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तो आत्मविश्वास दिसू लागला. बघा पुढं, हलकंच त्यानं षडज लावला. बघा, षडज म्हणजे काय? षडज म्हणजे तर या ठिकाणी एक असं राग लावणे, है ना? षडज लावणे म्हणजे एक राग लावणे, असं तारा वगैरे छेडणे, सुरुवातीला सूर लावणे, है ना? आणि षडज लावला आणि एका 10 ते 12 वर्षाच्या मुलाने शांतपणे वाजवायला सुरुवात केलेली पाहून लोक शांत बसले. बघा, शिरीष भागवत याचं वय त्यावेळेस किती होतं? एक 10 ते 12 वर्षाचं होतं. आणि त्यामुळं समोर बसलेला जो प्रेक्षक वर्ग आहे, श्रोतृवृंद आहे, याने की त्यांनी एकदम शांत बसले. वगैरे 10 ते 12 वर्षाचं एवढं लहानसं मुलगं एवढ्या शांतपणे वाजवतंय आणि त्यानं धीमेपणानं शिरीषने भूप रागातली गत वाजवायला सुरुवात केली. बघा, भूप राग आहे. म्हणजे जसं भीमपलास, अ, भूप, भूपाली अशा प्रकारचे जे राग आहेत, हे संगीतातले राग आहेत. है ना? तर ह्या धीमेपणानं म्हणजेच हळुवारपणे त्यानं भूप रागातली गत वाजवायला सुरुवात केली. आता गत म्हणजे काय? आरोह आणि अवरोह. म्हणजे आरोह म्हणजे चढत्या क्रमाने आणि अवरोह म्हणजे उतरत्या क्रमाने. जसं सा, रे, ग, म, प, ध, नि, सा हा झाला आरोह आणि अवरोह म्हणजे उतरत्या क्रमाने. सा, नि, ध, प, म, ग, रे, सा. अशा प्रकारे त्यानं गत वाजवायला सुरुवात केली. तेच ते सूर, मात्रेचाही फरक नाही. बघा, मात्रेचा म्हणजे किंचितचा, तीळ मात्र देखील फरक नाही. तेच सूर होते आणि तो शांतपणे वाजवू लागला आणि आजपर्यंत बसला नव्हता एवढा धक्का मला बसला. बघा, की आजपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत मला एवढा धक्का कधीच बसला नव्हता. म्हणजे माझं मन कधीच हादरलं नव्हतं. बघा, धक्का बसणे म्हणजे मन हादरणे. कारण लेखकाला एवढा म्हणजे शिरीष एवढ्या चांगल्या पद्धतीनं वाजवू शकतो, या गोष्टीवरती त्यांना विश्वास बसत नव्हता. माझ्या कानावर विश्वास बसेना, की म्हणजे मी जे ऐकतोय ते खरं आहे का? नजरेवर विश्वास बसेना. म्हणजे मी समोर हे जे दृश्य बघतोय, की हे 10-12 वर्षाचा मुलगा एवढं छान पद्धतीने वाचू शकतोय. बघा, पंचेंद्रिय तर दगा देत नाहीत ना. दगा म्हणजे धोका आणि पंचेंद्रिय म्हणजे काय? पंचेंद्रिय म्हणजे ही 5 इंद्रिय. 5 इंद्रिय कोणकोणती? डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. तर ही तर दगा देत नाहीत ना, धोका देत नाहीत ना, अशी शंका मनाला चाटून गेली. म्हणजे मनात शंकेची पाल चुकचुकली, तरी आपली जी ही इंद्रिय आहेत, ही तर धोका देत नाहीत ना. माझ्या जागी तुम्ही असता किंवा आणखी कोणीही असता, तरी त्याच्या मनात ही तशी शंका आली असती. बघा, लेखक या ठिकाणी स्पष्टीकरण देत आहेत, की म्हणजे म्हणजे मी या ठिकाणी आहे, म्हणूनच माझ्या मनामध्ये शंका आली असं नव्हे. तर माझ्या जागी तुम्ही असता किंवा आणखीन दुसरं कोणीही असतं, तरी निश्चित त्याच्या मनामध्ये ही शंका आली असती. काय? बघा, त्याचं कारण काय? पुढं सांगितलंय. आता तुम्हीच सांगा, सुमारे 6 महिन्यापूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला. धीटपणे त्यानं विचारलं.
आता बघा ही पार्श्वभूमी आहे. म्हणजे लेखकाच्या मनामध्ये जी शंका निर्माण होत होत्या, की शिरीष 10-12 वर्षाचा मुलगा नुकत्याच काही दिवसापूर्वी वादन विद्यालयात तो संगीत शिकण्यासाठी आलेला होता, है ना? आणि तो इतकं चांगलं कसं काय वाजवू शकतोय? की म्हणजे त्यामुळं लेखकाच्या मनात शंका निर्माण झाली. म्हणून लेखक त्या ठिकाणी म्हणतायत, की म्हणजे माझ्या जागेवर जरी तुम्ही असता किंवा आणखी कोणी असतं, दुसरं कोणी असतं, तरी शंका विचारली असती. तर आता बघा, हे लेखकाच्या मनात शंका येण्याचं कारण काय? तर त्याच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे, ती या ठिकाणी सांगतायत. बघा, की सुमारे 6 महिन्यापूर्वी माझ्या विद्यालयात तो आला. धीटपणे त्यानं विचारलं, "आपणच का?" "पी जनार्दन." मी सुहास्य मुद्रेनं होय म्हणताच तो म्हणाला, "माझं नाव शिरीष भागवत. घरी स्त्रीच म्हणतात. मला गाण्याची फार आवड आहे." बघा, त्यानं म्हणजे आता या ठिकाणी शिरीष भागवतबद्दल या ठिकाणी लेखक सांगतायत, की तो सुमारे 6 महिन्यापूर्वी माझ्या अ, वादन विद्यालयात आला होता आणि अगदी धीटपणाने म्हणजे न घाबरता त्याने मला विचारलं होतं. बघा, एक 10-12 वर्षाचा मुलगा येतोय आणि त्यांनी मला विचारलं, की "आपणच का? पी जनार्दन." आणि लेखक बोलतात बघा, की ज्यावेळेस मी सुहास्य मुद्रेनं, बघा सुहास्य मुद्रा म्हणजे काय? हसऱ्या चेहऱ्यानं होय म्हणताच तो म्हणाला, की "माझं नाव शिरीष भागवत आणि घरी श्रीच म्हणतात. मला गाण्याची फार आवड आहे." असं त्याने, है ना, एक 10-12 वर्षाच्या मुलाने येऊन आपली परिचय करून त्या ठिकाणी दिला. पुढं बघा, "तुला गाण्याची आवड आहे तर?" पुढं तर लगेच शिरीष काय म्हणतो बघा, "माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेलं फार आवडेल." है ना. म्हणजे लेखकानं या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय, "तुला गाण्याची आवड आहे तर?" आणि तो मध्येच आपल्या वडिलांबद्दल सांगतोय, की "माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेलं फार आवडेल." त्याच्या चमत्कारिक उत्तराचं मला नवल वाटू लागलं. बघा, नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे आणि थोडासा रागही येऊ लागला, की मी विचारलाय प्रश्न काय आणि तो उत्तर देतोय काय. त्याच्यामुळे हे त्याचं चमत्कारिक उत्तर त्याचं मला आश्चर्य वाटलं आणि थोडासा मला त्याचा आता राग पण आला. थोडा वेळ थांबला आणि पुन्हा थांबून पुढं म्हणाला, "मी आपल्याकडे शिकायला येईन, पण माझी एक अट आहे." बघा, शिरीष आता एवढं तो आपल्या लेखकांना सांगतोय, की "मी तुमच्याकडे शिकायला येईल, पण माझीच एक अट आहे." कोणती अट आहे बघा? "मी शिकायला आलो, की रोज माझ्याबरोबर माझे वडील पण येतील व शिकवणी चालू असताना वर्गातच बसतील." ही अट शिरीषने लेखकांना मांडली, की "मी तुमच्याकडे येईल, पण रोज माझ्याबरोबर माझे वडील येतील आणि तुमची शिकवणी म्हणजे आपला वर्ग चालू असताना, तुम्ही शिकवायचं चालू असताना ते या ठिकाणी वर्गातच माझ्याबरोबर बसतील." असं शिरीष बोलताच आता मात्र मला राग आला. बघा, लेखक त्या ठिकाणी म्हणतायत, आता मला शिरीषचा राग आला आणि मी जाणीवपूर्वक हसत म्हणालो. बघा, जाणीवपूर्वक म्हणजे मुद्दामहून हसत म्हणालो, "मान्य. तुझ्या अटी एकदम मान्य. पण त्यासाठी तुला महिना ₹50 फी द्यावी लागेल." बघा, लेखकांना थोडासा त्याच्या बोलण्याचा राग आला, की मी तुमच्याकडे शिकायला येईल, माझ्याबरोबर माझे वडील येतील आणि शिकवायचं चालू असताना ते वर्गातच बसतील. या गोष्टीमुळे त्यांना राग आला आणि मग त्यांनी मुद्दामहून हो म्हणाले, "तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत मला, पण तुला काय करावं लागेल, महिन्याकाठी ₹50 तुला फी द्यावी लागेल." असं बोलताच कबूल म्हणजे तयार आहे. ना, उद्यापासून मी येतो. माझ्याबरोबर वडील पण येतील बरं का. असं म्हणून माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे न बघता शिरीष चटकन निघून गेला. म्हणजे लेखकाने त्याला ₹50 महिना फीची मागणी केली आणि त्याने लगेच तो तयार झाला, की कबूल आहे. है ना, मी ₹50 फी द्यायला तयार आहे. आणि माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडं न बघता तो चटकन लगेच ताबडतोब निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो अगदी वेळेवर आला. त्याच्याबरोबर एक वयस्कर आणि भारदुस्त गृहस्थ आले होते. बघा, वयस्कर म्हणजे वय झालेले म्हणजेच म्हातारे. एक भारदस्त म्हणजे अंगापिंडानं असे मजबूत गृहस्थ म्हणजे व्यक्ती आली होती. है ना, प्रौढ व्यक्ती आली होती आणि आले आणि शिरीष म्हणाला, बघा आता शिरीषनं त्यांचा परिचय करून देतो. "हे माझे वडील, नाना." मग आमचं नमस्कार झालं
आणि एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले. शिरीषच सगळं काही बोलत होता आणि शिरीषनंच आपल्या वडिलांची म्हणजेच नानांची ओळख करून दिली आणि एक अक्षरही न बोलता तो नाना त्या ठिकाणी खुर्चीवर बसले. मी पण न बोलता व्हायोलिन वाजवायला काढलं. बघा व्हायोलिन, व्हायोलिन म्हणजे काय? हे एक तंतुवाद्य आहे ना, ज्याला तुम्ही अ, म्हणजे एक तारांचं असं वाद्य ज्याला तारा असतात. गिटारप्रमाणे. मी काढलं आणि शिरीषच्या हातात दिलं. त्यानं बरोबर वही वगैरे आणलेली पाहताच माझा त्याच्याबद्दलचा ग्रह चांगला झाला. बघा ग्रह म्हणजे त्याच्याबद्दलचा जो म्हणजे जो लेखकांच्या मनामध्ये जो दुराग्रह झाला होता, की आहे ना, तो जरा थोडासा घमंडी आहे, मध्येच भोचकपणे बोलतो. हा जो ग्रह होता, पण त्याने वही वगैरे बरोबर आणलेली लेखकाने पाहिलं आणि त्याच्याबद्दलचा जो ग्रह आहे तो चांगला झाला. त्याच्याबद्दल आता त्यांना मनामध्ये की बाबा विद्यार्थी आहे ना, खरंच शिकण्यासाठी आलेला आहे. त्याला शिकण्याची गरज आहे आणि म्हणजे त्याच्याबद्दलची एक लेखकाच्या मनामध्ये एक अनुकूल म्हणजे चांगली मनस्थिती निर्माण झाली. आणि बघा, माझ्या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्याला पहिल्या दिवशी स्वतःच वाजवून दाखवायचं अशी माझी प्रथा होती. बघा प्रथा म्हणजे पद्धत किंवा रीत ही बघा लेखकाच्या विद्यालयाची एक रीत होती किंवा नियम होता एक, की पहिल्या दिवशी जो विद्यार्थी विद्यालयामध्ये येईल त्याच दिवशी त्याला आहे ना, त्याला स्वतःच वाजवून दाखवायचं, अशी त्यांची प्रथा होती. मग त्यामागचा हेतू, त्यामागचा उद्देश एवढाच, की मला त्यांना सुचवायचं होतं. मला त्यांना सूचित करायचं होतं, की नेटाने नीट टिकलात तर इथपर्यंत वाजवू शकाल. म्हणजे लेखक ते स्वतः वाजवून दाखवायचे आणि म्हणजे त्यांना लेखकांना हे नवीन आलेल्या मुलांना हे दाखवून द्यायचं होतं, की तुम्ही जर नेटाने म्हणजे नीट, व्यवस्थित, चांगल्या पद्धतीने जर शिकलात, तर अशा पद्धतीनं तुम्ही वाजवू शकाल. त्यानंतर सुमारे एक 20 एक मिनिटे मी पिलू रागातली एक गत वाजवली. बघा पिलू, जसं मगाशी म्हटलं मी भूप राग आहे, बिंपलास राग आहे, तसा पिलू हा एक राग आहे संगीतामधला आणि त्या रागातली एक गत वाजवून दाखवली. गत म्हणजेच आरोह, अवरोह, चढत्या आणि उतरत्या क्रमाने वाजवणे, है ना? त्याला एक धून म्हणतात. वाजवून दाखवली. जीवाचं कान करून नाना ऐकत होते. बघा जीवाचं कान करून ऐकणे म्हणजे खूप लक्षपूर्वक, खूप काळजीपूर्वक ऐकणे. व शिरीष माझ्याकडे व नानांकडे आळीपाळीने बघत होता. आळीपाळीने म्हणजे एकदा लेखकांकडे पाहायचा आणि एकदा आपल्या वडिलांकडे पाहायचा. वडिलांकडे झालं की मग लेखकांकडे पाहायचा. म्हणजे असं एकापाठोपाठ एक. कधी एकदा यांच्याकडे, एकदा त्यांच्याकडे पाहायचा. आणि मी व्हायोलिन खाली ठेवलं आणि नानांकडं पाहिलं, की त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचं समाधान स्पष्ट दिसत होतं. है ना, की त्यांच्या चेहऱ्यावर ही म्हणजे त्यांचं मन तृप्त दिसत होतं, की मग एक मानसिक आनंद दिसत होता. हे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून दिसत होतं. तर मित्रांनो, इथपर्यंत आपण थांबूया आणि पाठाचा जो उर्वरित भाग आहे, तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवरती नवीन आलेला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की कळवा, की व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.